ते सर मला बोलतात ते मी मिस इंडिया आणि हेमा मालिनी आहे. सर एकदम मस्त करतात ते कायाकिंग. जेवण म्हणून एवढं अफलातून होतं ना. प्रेसो प्याली कॉफी, मस्त आईस कॉफी, पुन्हा बर्फ पण चगळून चगळून खाल्ले. थायलंड इज लाईक फुल ऑफ स्कॅम. सगळे खोटारडे नीच चोर लोक राहतात. हाय नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आता आम्ही फुकेटमध्ये आमचं एकदम फालतू जे बकवास हॉटेल होतं तिथून चेकआउट केलं. आम्ही कॉल केलेला आणि त्याच्या 40 मिनिटानंतर तो बेल बॉय आला सगळ्या बॅग्स कॅरी करायला आणि आम्हाला लेट झाला. आणि आमची कॅब येऊन त्याच्यात ऑलरेडी सगळे होते पॅसेंजर्स आणि त्याच्यावर वेट करत होते आणि सगळे एकदम इरिटेटेड झाले आणि आम्ही पण इरिटेटेड होतो. आणि मग सगळंच इकडे स्लो आणि एकदम मूर्खपणाचा बाजार येतो, तर काय बोलू शकत नाही. पण आता आम्ही आलो आहोत इकडे बुद्धा टेम्पलमध्ये. जसं मी तुम्हाला आज जाऊन दाखवेन की आतमध्ये काय आहे. आता आम्ही सगळे बॅग रेडी करतो आणि आम्हाला स्टिकर्स दिले. तिकडे सगळीकडे स्टिकर्स देतात, म्हणजे तुम्ही कोणत्या ग्रुपचे ते करतो. एक रेड असतो, ब्लू असतो, येलो असतो, असं सगळं. आणि आता लेट्स गो इनसाइड अँड फाइंड आउट की केव आतून कशी आहे आणि टेम्पल कसं आहे. आणि मी ड्रेस जो घातला आहे याच्यावर मला स्कार्फ घ्यायला सांगितलं आहे, तर मी तो स्कार्फ घालेन याच्यावर आणि मग आज जाईन. असे कपडे अलाउड नाही आहे, याच्यावर शॉल घालावी लागते. या इथे या. स्लीपिंग बुद्धा. आम्ही चाललो आता वरती अजून. आता आम्ही या केवच्या आत चाललोय. ही केव आहे इथे वर आणि हे काहीतरी बनवून ठेवलंय दगडांचं छोटं छोटं डिझाईन. बोला. बापरे, ही केव आहे अशी आतमध्ये. इकडे हे असं आहे, एवढं लोक इथे फोटो काढायला चढून येतात. ते आतमध्ये पण अजून होल आहे तिथे जायला. आणि ही मंकी आहे, हा 2 मंकीज आहेत. आणि इथे आतमध्ये जाऊ शकतो. त्याने मंकीजने त्याची पूर्ण बॅग घेतली. खूप मंकीज आहे तिथे. बेबी मंकी चिप्स खातोय. आता आम्ही आहोत लॉंग टेल बोटमध्ये आणि चाललो आहोत जेम्स बॉन्ड आयलंडला. जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात. काही आपल्याला साथ देतात, काही सोडून जातात. काही 2 पावले चालतात आणि कायमची लक्षात राहतात. काही साथ देण्याची हमी देऊन गर्दीत हरवून जातात. नाती जपता जपता तुटणार, नवी नाती जुळत राहणार. आयुष्य म्हटले तर हा प्रवाह असा चालत राहणार. पण कोणी दूर गेले तर जगणेही थांबवता येत नाही, कारण या अथांग सागरात एकटे पोहताही येत नाही. आयुष्याच्या या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, कारण हा रोजचा तो असणारा रियालिटी शो आहे. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा. ये जेम्स बॉन्ड आयलंड. हा रे प्रिन्स. मग फोटो बघायला सांगता. हे आहे जेम्स बॉन्ड आयलंड. आम्ही पोचलो आहोत जेम्स बॉन्ड आयलंडला आणि हे जेम्स बॉन्ड मूवीमध्ये आलेलं आहे, द मॅन विथ द गोल्डन गन. इथे लोक फोटो काढतात. हे वेलकम टू जेम्स बॉन्ड आयलंड. आणि हे आहे जेम्स बॉन्ड आयलंड. इकडे जेम्स बॉन्डचा एक मूवी आहे ज्याचं नाव काय आहे, द मॅन विथ द गोल्डन गन ची शूटिंग झालेली. हे ते आयलंड आहे. तर इथे फोटोज पण खूप छान येतात. हे लोक पाठी बॅकग्राऊंडमध्ये खेळतात आहे आणि मी सिनेमॅटिकमध्ये काढते कारण बाकी लोकांना व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही आपण. तर सगळीकडे आहे एकदम छान थंड गुणगुणा पाणी आहे आणि मस्त एकदम. ऊन पण जास्त लागत नाही आहे. आणि इकडे थायलंडची ना गरमी म्हणजे एकदम जास्त ह्युमिडिटी नाही फुकेटची. तर एकदम असे केस पण बघा ना 2 दिवसांपासून धुतले नाही, एकदम असं सिल्की सॉफ्ट केस राहिले. तर आम्ही आहोत टालू आयलंडला आणि आम्ही करतो आहोत कॅनोईंग.
हे आमच्या टूरच्या ह्याच्यामध्येच केलेलं होता. हाय पप्पा. पप्पा हाय. तर आम्ही आता करतो कॅनोईंग आणि ही फोटो काढते, याच्यानंतर 200 बात मागेल. आणि हे सगळे चालले. श्री प्रिंस हाय करो व्हिडिओ में. हाय हॅलो सर. का मस्त आहे पप्पा. हे मॅनग्रोव्ह ट्रीज आहेत, याची मुंबईमध्ये खूप गरज आहे. पोल्युशनला खूप कंट्रोल करतात हे. आमच्या पुढचीच बोट आहे प्रिन्स आणि यशस्वीची. हेमा मालिनी. बेबी ब्युटिफुल हेमा मालिनी. माय डॉटर. इथे आम्हाला झोपायचं आहे, कारण हे बघा. ओ गॉड. येस येस येस. वाव. इथून जाताना असं वाकावं लागतं आणि ही केव आहे खालून. मी आता इकडे घामायला लागला. मी खूप वर्षांपूर्वी गुवाहाटीला गेलेली, तेव्हा आम्ही कायाकिंगला गेलेलो पूर्ण आमचा ग्रुप, सगळे कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि माझे 3 क्रू. आणि हे सॉर्ट ऑफ लाईक कायाकिंगच आहे, पण हे मनवर करायला थोडं डिफिकल्ट आहे, म्हणजे खूप प्रॅक्टिस लागते याच्यासाठी. तर हे सर एकदम मस्त करतात हे कायाकिंग. Panji Island. You staying Panji Island? Yeah, Panji Island. No, Bono Chicken go Panji Island. Here you working? आम्ही VIP लेन मध्ये चाललोय. त्याने वरून पान काढून तो काहीतरी लावतोय, त्याला आम्हाला दाखवतोय. काहीतरी आयटम आहे या पानामध्ये. ते बघा त्याने. ओ सो क्यूट हार्ट. सो क्यूट. थँक्यू थँक्यू. किती शांती आहे इथे. लाय डाउन. इकडून क्या व्यू आहे रे. तुम लोग ही दिखे मुझे सबसे पहले. रॉकीला फेकायला हवंय. पप्पा झोपलेत पूर्ण. आणि हे बघा, ही दुसऱ्या केवच्या आम्ही पूर्ण आत आलोय. आलाय ना. आता आम्ही इकडून पुन्हा जाणार. आम्ही आता केवच्या आत आलोय. बघा ही केव आहे. आणि आता इकडून जेव्हा जातो ना आम्ही, तेव्हा असं खाली पूर्ण झोपावं लागतं. आणि हे पाणी आहे 2 मीटर डीप. हे सर मला बोलतात ते मी मिस इंडिया आणि हेमा मालिनी आहे. रॉकी बाय बाय. डोंट बाय तर कर बाय. थुकतो बाय बोललो तर. नमस्ते. हेमा मालिनी. नो आय एम नॉट हेमा मालिनी. इथे मला जे पण बोट चालवतात ते बोलतात ते सेक्सी लेडी हेमा मालिनी आणि मिस इंडिया. हा पण बोलून गेला. पुढचा जो चालवत आहे ना तो, आणि हा मजालान बोलतोय. पण काय मजा आहे ते यार. मस्त. आता मी थोड्या लाटांच्या एरियामध्ये आलोय. इकडे लाटा येतात ते, पण भीती नाही वाटत ते. पप्पा भीती वाटते. तिथे सगळं लाटा मोठ्या झाल्यात एकदम. आणि आम्ही असे तरंगतोय. आणि हा समुद्र कुठे. हा बफेलो. आणि हे आहे टालू आयलंड. यशश्री ते बफेलो आहे आणि हे टालू आयलंड आहे. इथे थोडं डेंजर आहे. इथे लाटा वाढत चालल्या आहेत बघा. पप्पा एक कॅक्टस ट्री बघा कशी एकदम वेडी वाकडी. डोक्याला लागेल. डोकं सांभाळून.
आम्ही या छोट्याशा गल्लीमधून चाललो आहे. रॉकीला बघायला आम्ही वॉशरूमला जाऊन आलो ना, तेव्हा तिथे लेफ्टला चाललंय. इन्स्ट्रक्शन्स आहेत की आजच 3 वाजता लंच करून परत यायचं आहे ना की टुमोरो. लॉल. वेलकम टू पॅन्ये आयलँड. इकडे आजचा दिवस एकदम फ्रूटफुल आहे. आम्ही खूप सारे फोटोज, रील्स, व्हिडिओज काढलेत आणि आज एकदम ऑसम मौसम आहे. तुम्ही बघत असाल की आज पाऊस नाही पडत आहे आणि एकदम छान आहे. पप्पा तुम्हाला आज मजा येते? पप्पांना बिचाऱ्यांना कालपासून सर्दी खोकला झाला आहे. पप्पा मजा येते? हो. आजचं, अरे मी पडली. आजचाच दिवस सर्वात चांगला होता ना पप्पा? हो. हां, आज आम्ही खूप सारे फोटो काढले, खूप फिरलो, खूप मजा आली आणि आता आम्ही चाललो एक रेस्टॉरंटमध्ये. इकडे आमचं लंच बुकड आहे, तर आम्हाला आजचं लंच बुफेमध्ये फ्री आहे. इथून हा मस्त व्ह्यू. इकडे काहीतरी आतमध्ये अनाउन्समेंट चालली आहे. क्या है यशश्री? मिक्स राइस बहुत है और पूरी. हो, हाँ से क्यों नहीं शुरू करी? पानीपुरी. या हे पाणीपुरी प्लेट. हा पुऱ्या खायला सुरुवात केली याने. झूम का नाही होते. आणि ह्या 2 भाज्या याच्या टाकून खायच्या आणि पप्पा पाणी आणायला गेले. इथे आहे प्लेन राईस, हा मसाला राईस. ये क्या मेदूवडा, चिकन, प्रॉन्स आहे, चिकन आहे, मेदूवडा आणि हे सगळे चायनीज काय काय, चायनीज आहे सॉरी, थाय फूड आहे. तर मी आता घेते प्लेट. स्टार्टर्स विथ व्ह्यू. थाय पाणीपुरी, पायनॅपल ॲज अ डेझर्ट. हा झोपलाय. रॉकीने पुऱ्या खाल्ल्या. आमचं जेवण डन आणि लेट्स गो. आजचा दिवस खूप छान होता. सगळं एकदम आम्ही काय बोलतात फ्रूटफुल डे होता. फ्रूटफुल म्हणजे नॉन अल्कोहोलिक डे होता, कारण कोणत्याच बीचवर अल्कोहोल प्यायला अलाउड नाही, बिअर पण नाही. पण सगळे खूप मजा आली. कॅनोईंगमध्ये ती बोटमधून गेलो, मस्त पाण्याचा आवाज आणि जेवण पण एवढं अफलातून होतं ना, अफलातून. 3 दिवसामध्ये हा पहिला दिवस होता जेव्हा एवढं असं तोंडाला पाणी येणारं जेवण होतं की लाईक ते हे होतं, चिकन फ्राय होतं, फिश फ्राय होतं आणि प्रॉन्स फ्राय होतं आणि थाय नूडल्स, थाय करीज होत्या वेगळ्या. तर खाऊन असं एकदम गुंगीवाली झोप आली ना. 2 तास आम्ही झोपलो. बसमधून आता इकडे आलो आणि हे जगातलं सगळं फालतू बकवास हॉटेल आहे अन्नमात्रा. तुम्हाला आयुष्यात कधीही, तुम्ही कुठेही जा, कुठेही, पण या हॉटेलमध्ये कधीच येऊ नका. एकदम डोक्याला शॉट देण्याच्या पण पलीकडे काय असू शकतं, तर ते हे इकडे आहे. खूप भयंकर रेसिझम इकडे. तर या हॉटेलमध्ये आयुष्यात कधीच येऊ नका. मी एकदम विस्तारपूर्वक व्हिडिओ याच्यावर बनवेन एक दिवस. पण इकडे मला तिकडे रिसेप्शनवरचे उभे ना, त्यांना बघून पण माझा BP हाय होत आहे. तर आता मी वाट बघते की हे लोक वरून वॉशरूममधून येतील, मग आम्ही इकडे समोर बीचवर जाऊ, फोटो काढू. आणि आता फक्त संध्याकाळचे वाजलेत 5:15 आणि आमची फ्लाईट आहे रात्री 12 वाजता. तर रात्री 12 वाजेपर्यंत मला टाईमपास करायचा. तर पहिले तर आम्ही इकडे बीचवर जाऊन टी कॉफी पिऊ आणि फोटोज काढू आणि मग आमचा एक मसाज पेंडिंग आहे, कदाचित तो करू आणि काहीतरी शॉपिंग करू. असंच काहीतरी टंटर टाईमपास करायचा आहे. आणि मग 8 वाजता आमचा इथून पिकअप आहे एअरपोर्टसाठी. शूट आहे त्यांचा, प्रपोज नाही करत आहे. इकडे बेबी शॉवरचा शूट चालला आहे आणि पूर्ण बीच खाली आहे. मस्त रे. ते पण तिकडे बसणार, ते बसायला नाही आहे. शश्री, इसमें देख कितना क्लियर दिख रहा है, ये देख. तर आम्ही तिथून हॉटेलमधून चेकआउट केलं आणि आता इकडे आम्ही आता बेघर आहोत. आमच्याकडे घर नाही आहे कुठे जायला. तर आम्ही इकडे बीचवर येऊन टाईमपास केला आणि मी एस्प्रेसो प्याली, कॉफी, मस्त आईस कॉफी, पूर्ण बर्फ पण चगळून खाल्ले, व्हिडिओ बनवले, फोटो काढले, रील काढले. रॉकीसोबत बॉल टाकून खेळली, खूप गोष्टी गप्पा गोष्टी केल्या. पण अजून पण आमच्याकडे खूप टाईम आहे. आता वाजले 7:30. आम्ही विचार करतो 7 वाजता हॉटेल रिसेप्शनला जाऊ
आणि तिथे जाऊन आम्ही चेंज करणार आहे. मग चेंज करून आम्ही सगळं तोंड हातपाय धुवून फ्रेश होऊन 8पर्यंत आमची कॅब येईल. मग कॅबमध्ये बसून आम्ही एअरपोर्टला जाऊ आणि एअरपोर्टला बघू. माझ्याकडे 2 कार्ड्स आहे, त्याच्यावर इंटरनॅशनल लाऊंजचं ॲक्सेस आहे. तर आय होप की ते असून ते भाऊ पण बोलतो त्याचं आहे, तर आम्ही ते चेक करू. ते नाही झालं तर आम्ही फूड कोर्टमध्ये जाऊन काहीतरी खाऊ. तर असं सगळं आमचा प्लॅन आहे. इथे सगळे पाणी भरलंय, पूर्ण रस्त्यावर पाणी भरलंय, त्याच्यातून आम्ही चाललो आहे. तेव्हा काय पूर्ण रस्त्यावर पाणी भरलंय, तलाव झाला इकडे. रॉकी इकडे बॅग मनूवर करतोय. पडशील रॉकी, पडशील. आम्ही एअरपोर्टला पोचलोय. हाय बहिणी. वायू, रॉकी आणि वायू कन्फ्युजन होतं. झोपलाय वायू, जागा आहे. अच्छा, तर आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे आणि आता हे लोक बॅग जे त्यांनी रिंग्स वगैरे घेतले ना त्याच्यावर त्यांना जे टॅक्स भरलेले ते परत मिळणार. तर त्याचा काउंटर बघायला माझा भाऊ गेला आहे आणि आम्ही इकडे रॅपिंग स्टेशनवर वेट करतो आणि बघतो आमची फ्लाईट कुठे आहे. आणि फ्लाईट मिळताच आम्ही म्हणजे त्याचं काम झाल्यावर आम्ही जाऊ चेकिंग करू. काल प्रिन्स आणि मी मेहनत करून हे लावलं, रॅप केलं, पण आता हे दोघांनी आमच्या कामाला 0 पॉईंट दिलेत आणि बोलतात की अजून याला रॅप करायला हवं. तर आता आम्ही एक 250 बात देऊन याला रॅप करून घेतो. आम्ही आता इंडिगोच्या काउंटरला आलो आहे, पण चेकिंगची लाईन 9:05ला सुरू होईल आणि आता वाजलेत 9:02. तर अजून 3 मिनटं आम्हाला थांबायचं आहे. मग आम्ही बॅग चेक इन करू आणि मग आमचं इमिग्रेशन झालं आता. आणि माझा भाऊ ना ते जे ज्वेलरी घेतलेली त्याच्यावर जे टॅक्स डिडक्ट झालेलं ना ते रिफंड मिळतं, तर ते तो घ्यायला गेला आहे. ते तो घेऊन आल्यावर आम्ही ड्युटी फ्रीमध्ये जाऊन एक रील काढणार, थोडं ड्युटी फ्री शॉपिंग करणार आणि मग आम्ही जाणार लाऊंजमध्ये. जर लाऊंज ॲक्सेस मिळालं तर आम्ही लाऊंजमध्ये जाऊन जेवू, नाही तिकडे खूप सारे फूड कोर्टमध्ये ऑप्शन आहेत ते खाऊ. तर आम्ही त्याचा वाट. तेच तर माझं जे प्रायोरिटी पास आहे ना तिकडे इकडच्या लाऊंजमध्ये फक्त एकाच जणाला अलाउड होतं. बाकी आम्ही जेवढे पण कार्ड दाखवले ना सगळे त्यांनी डिनाय केले. आणि माझं जे कार्ड आहे ते खूप मस्त लेवलचं कार्ड आहे आणि त्याच्यावर मला आहेत 6 इंटरनॅशनल लाऊंज ॲक्सेस. पण तुम्हाला माहिती आहे ना थायलंडमध्ये सगळे चोर आहेत आणि स्कॅम करतात. तर ते तसंच इकडे मी तिला दाखवलं, मी तिला मेल आणि ते पण दाखवलं बेनिफिट्स की माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ती बोलते नो आणि मी बोलली की ॲटलीस्ट तू इन्सर्ट कर ना, जे आहे चार्जेस वगैरे मी पे केल्या तरी. तर तिथे कार्ड यूज करायला पण रेडी नाही आहे. तर माहिती आहे हे पण काहीतरी त्यांचं स्कॅमच असू शकतं, कारण मला स्वतःहून माहिती आहे की माझ्या कार्डवर आहे आणि प्रायोरिटी पासवर पण मला आहे की एक कॉम्प्लिमेंटरी मी एक्स्ट्रा कोणाला घेऊन जाऊ शकते. तर माझ्या त्या 2 कार्डवरच 4 लोकांचं व्हायला पाहिजे होता, पण ते त्यांच्याकडे ते बोलतात जागा नाही आतमध्ये आणि काय काय मूर्खपणा त्यांचा चाललेला. आम्ही किती वेळ लाईनीत उभे होतो आणि मग मी यशस्वीला बेबीला फीड करायचं होतं. तर मी तिला बोलली की तू पहिले जा, कारण ऑलरेडी 10:15 झाले, ती 8-9 वाजता जेवते. बोलली तू जा जेव, मग आम्ही बघतो कुठे काय खायचं आहे. मग बर्गर किंगमध्ये पण प्राइजेस थोडे हाय होते, तर आम्ही आमचं फेवरेट एकदम काय बोलतात कॉस्ट फ्रेंडली जे आहे तिकडे मॅकडॉनल्ड्समध्ये आलो. आणि इकडे छोट्या मुलांना खेळायला गार्डन आहे, तिकडे रॉकी खेळतोय. आम्ही मस्त आमचं चिकन नगेट्स आणि काय 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 ऑर्डर केलं आहे आणि आता ते येईल, आम्ही खाऊ आणि मग आम्ही निघू. तर सगळं स्टोरी झाली. इकडे खूप स्कॅम आहे यार. थायलंड इज लाईक फुल ऑफ स्कॅम. सगळे खोटारडे नीच चोर लोक राहतात इकडे आणि एवढे रूड आहेत ना बोलायला, एवढे इम्पोलाईट की लाईक इकडे टुरिझम केवढा मोठी गोष्ट आहे, लोकांनी किती पोलाईट असायला हवं. तेवढे रूडली बोलतात आणि मला बिलकुल नाही आवडलं थायलंड. इट्स लाईक जेड्डाला मी जेवढी नफरत करत होती ना त्याच्याहून जास्त माझी नफरत आहे आता थायलंडसाठी. इकडे फक्त गोष्ट ही आहे की बर्गर जसा फोटोमध्ये असतो तसा रिअलमध्ये दिसतो. आणि हे आमचं जेवण रॉकीला मी भरवतोय चिकन, त्याला खायला घालते. आणि हे आमचा फॅन्टा. इथे खेळायला आहे आणि रॉकीकडे ब्रेक घेऊन खेळतो. फ्लाईट फुल नव्हती तर आम्हाला एक रूम मिळाला सगळ्यांना. तर आम्ही फ्लाईटवर मस्त झोपलो. आर 8 डे लॉंग फॅमिली ट्रिप कम्स टू ॲन एंड. तुम्हाला जरी आमची मजेशीर थायलंड ट्रिप आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी घ्या. बाय. पप्पा शॉपिंग दाखवा ड्युटी फ्रीची. वाव.